तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माच दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवार यांच्यावर टीका। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगची फी वसुली करणाऱ्यांकडून गुंडगिरी। 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। शिवीगाळ करणाऱ्या गुंडांना जाब विचारल्यानंतर पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना अटक। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे दिले होते आदेश। गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य। अतिवृष्टीमुळे बीडमध्ये 3,55,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सरकारनं तत्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभामध्ये सन्मान केला जाणार। पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अमेरिकेची माहिती। भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय। H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधींची मोदींवर टीका। राहुल गांधींकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संदर्भ। वाल्मिक कराड समर्थक गोट्या गित्तेसह 5 जणांवरील मकोका रद्द। परळीमधील सहदेव सातभाई यांच्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेरील गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात। एसटीमध्ये 17,450 कंत्राटी चालक आणि सहाय्यक भरती होणार। 8,000 नवीन बसेससाठी भरती केली जाणार। झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये मिळालेले घर 5 वर्षांमध्ये विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे SRAला आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। शेतातील पिकं जमीनदोस्त। नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे 4,014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 3,81,67,000ची जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी। EPFO कडून पासबुक लाईट फीचर उपलब्ध। पासबुक थेट पोर्टलवर पाहता येणार। एकाच क्लिकवर एकाच लॉगिनद्वारे खात्याची सर्व माहिती मिळणार। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारा TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल ब्लॉक असणार।